नमस्कार, स्वागत आहे तुमचं मनीषास किचन मराठीमध्ये। आज आपण करणार आहोत पारंपरिक पद्धतीने ज्वारीची भाकरी। तर ज्वारीची भाकरी बऱ्याचदा करताना तुटते किंवा टाकताना तुटते तव्यावरती, तर ती तुटू नये किंवा फाटू नये यासाठी आपण ट्रिक वापरणार आहोत। तर चला कुठेही वेळ न घालवता लगेच सुरुवात करूया आजच्या रेसिपीला। तर ज्वारीची भाकरी बनवण्यासाठी सर्वात आधी आपण पाणी गरम करून घेणार आहोत। त्या पाणी गरम करून घेतलं तर त्याने काय होतं की एखाद्या वेळेस आपल्याकडे 1 महिन्यापेक्षा जास्त पीठ असेल किंवा पीठ थोडंसं जाडसर गिरणीतून दळून आलेलं असेल तर 100% आपली भाकरी करताना ही काठाला चिरते आणि टाकताना फाटते। तर त्यासाठी आपण गरम पाण्याचा वापर करणार आहोत। तर या ठिकाणी मी भाकरी बनवण्यासाठी पाणी गरम करून घेणार आहे। जास्तही गरम करायचं नाही, आपल्या हाताला सोसवेल एवढंच पाणी गरम करायचं आहे। तर या ठिकाणी आपण गरम केलेलं पाणी एका तांब्यामध्ये किंवा दुसऱ्या भांड्यामध्ये काढून घ्यायचं आहे, म्हणजे आपल्याला पाणी टाकताना सोपं जाईल। तर आता यामध्ये मी परात घेतलेली आहे। या ठिकाणी आता जेवढं पाहिजे तेवढं पीठ आपण चाळून घ्यायचं आहे। गिरणीतून आणलेलं असेल तर पीठ आपण नक्की चाळून घ्या, कारण त्यामध्ये गिरणीची जी एक्स्ट्रा घाण असते ती गेलेली असते, त्यामुळेही आपल्या भाकरी फाटू शकतात किंवा चिरा जाऊ शकते। तर या ठिकाणी मी 2 भाकरीचं पीठ चाळून घेतलेलं आहे। यामध्ये चवीनुसार मीठ घालून घेऊया। कोणी ज्वारीच्या भाकरीमध्ये मीठही घालत नाही, पण मीठ घातल्याने चव छान येते भाकरीची, त्यामुळे मी मीठ घातलेलं आहे। आता आपण यामध्ये गरम पाणी टाकून थोडं पाणी टाकून पीठ छान असं घट्ट आपल्याला भिजवून घ्यायचं आहे। तर या ठिकाणी पीठ आपण थोडं पाणी घालून आणि छान असं घट्ट भिजवून घेतलेलं आहे। या ठिकाणी मी 2 भाकरीचं पीठ घेतलेलं होतं। एका भाकरीचं पीठ आपण साईडला ठेवून आणि एका भाकरीचं पीठ आपण छान असं मळून घेतलेलं आहे। या ठिकाणी पिठाचा गोळा असा गोल गोल करून घ्यायचा आहे, बघू शकता। आता आपण या ठिकाणी बघू शकता भवऱ्यासारखा गोळा तयार झालेला आहे। आता याला थोडंसं प्रेस करायचं आहे। तर ज्वारीची किंवा बाजरीची भाकरी करताना हीच एक खासियत असते, त्यामुळे काय होतं की भाकरी थापताना ती सोपी जाते। आणि दोन्ही हाताने याला गोल गोल करून ज्याप्रमाणे आपण जातं असतं त्या प्रकारचे आपण या ठिकाणी उंच असं करून घ्यायचं आहे। जो उंच भाग आहे भाकरी आपल्या पिठाचा तो आपल्याला खाली ठेवायचा आहे आणि जो चपटा भाग आहे तो वरती ठेवायचा आहे। तर याने काय होतं की आपण जेव्हा भाकर थापतो तेव्हा ती छान फिरल्या जाते किंवा खाली परातीला चिटकत नाही। तर या ठिकाणी भाकरी थापण्याच्या आधी थोडंसं पीठ मी परातीवरती घेतलेलं आहे आणि बघू शकता एकसारखी अशी आपली भाकरी थापल्या जाते। आणि एका हाताने मी आधी थापून घेतलेले आहे। आता थोडंसं आपल्या हाताला कोरडं पीठ असेल ते प्रेस करून म्हणजे झटकून आणि आपण छान अशी दोन्ही हाताने आपल्याला जेवढी पातळ भाकरी पाहिजे तेवढी आपण या ठिकाणी थापू शकतो। तर गरम पाण्यामुळे काय होतं की आपल्या पिठामध्ये लवचिकता येते आणि आपल्या ज्वारीच्या पिठाला कितीकही जास्त वेळेचं असेल तर त्याला चिरा जात नाही। आणि बघू शकता किती छान एकसारखी भाकरी थापून झालेली आहे। एकीकडे मी तवा गरम करायला लावलेला होता आणि आपण भाकरी उचलून आणि तव्यावरती टाकलेली आहे। तर तव्यावरती भाकर टाकल्या अर्धा मिनिट तरी पाणी लावायचं नाही, अर्धा मिनिट तसंच राहू द्यायचं भाकरी। म्हणजे काय होतं की आपण तव्यावरती भाकरी टाकली आणि लगेच त्यावरती पाणी टाकलं तर आपल्या भाकरीला फुगे येतात वरती आणि भाकरी काढताना चिटकू शकते। तर त्यामुळे काय होतं की अर्धा मिनिट आपल्याला भाकर तशीच सोडून द्यायची आहे आणि नंतर पाणी टाकून आणि नंतर छान अशी भाकर पचली की आपण पलटी मारून घ्यायची आहे। तर या ठिकाणी बघू शकता आपल्या भाकरीचे छान असं पाणी सुकलेलं आहे। आता आपण चटणीच्या साहाय्याने उचलून आणि पलटी मारून घेऊया। तर बघू शकता या ठिकाणी आपल्या भाकरीला छान असं साईडनी रंग आलेला आहे, म्हणजे छान भाजलेली आहे। तर दुसऱ्याही साईडनी आपली भाकरी मीडियम गॅसवरती आपण भाजून घेतलेली आहे। मस्त दिसताना कडक अशी भाजलेली आहे, पण आपण जेव्हा भाकरी करतो तेव्हा नरमसूत आणि मऊसूत अशी भाकरी होते। तर बघू शकता या ठिकाणी मीडियम गॅसवरती आपण तव्यावरतीच भाकरी भाजलेली आहे आणि अगदी पुरणपोळीपेक्षाही छान अशी आपली भाकरी फुलते। तर बघू शकता मस्त अशी भाकरी आपली फुगत आहे। तर
तर या ठिकाणी आपली भाकर भाजून तयार झालेली आहे, म्हणजे छान अशी भाजलेली आहे. तर मीडियम गॅसवरतीच आपण भाकर भाजून घेतलेली आहे. छान असा आपल्या भाकरीला रंग आलेला आहे, सगळ्या बाजूनी भाजलेली आहे. आता आपण ही भाकर काढून घेऊया. आपली भाकर तयार झालेली आहे आणि लगेच आपण दुसरी भाकरी यावरती करून घेऊया. तर भाकर मी थापून घेतलेली आहे आणि लगेच गॅसवर तव्यावरती टाकून घेतलेली आहे. आता आपल्याला याला पाणी लावून घ्यायचं आहे आणि आधीच्याच पद्धतीनं आपल्याला भाकर भाजून घ्यायची आहे. तर ही ज्वारीची भाकर आपण काळ्या भाजीसोबत, पिवळ्या भाजीसोबत किंवा सुक्या भाजीसोबत कोणत्याही भाजीसोबत खाऊ शकतो. गरम गरम भाकरी तर खूपच छान टेस्टी लागते. तर नक्की उन्हाळ्यामध्ये तर अवश्य खा किंवा तुम्हाला वजन कमी करायचं असेल तर तुम्ही रोज रात्री ज्वारीची भाकरच खायला पाहिजे. त्यामुळे काय होतं की आपलं वजनही कंट्रोलमध्ये राहतं किंवा कमी होण्यास मदत होतं. तर ज्वारीच्या भाकरीचे आपल्या शरीराला खूप सारे फायदे आहेत. तर या ठिकाणी आपली दुसरी ही भाकरी भाजून तयार झालेली आहे आणि तीही छान अशी फुगलेली आहे. तर या ठिकाणी मी 2च भाकरी बनवलेल्या आहे. तर तुम्ही तुमच्या आवश्यकतेनुसार बनवू शकतात, कमी जास्त. तर या ठिकाणी आपली ही भाकर बनवून तयार आहे. तर बघू शकता या ठिकाणी मस्त मऊसूत अशी भाकर तयार झालेली आहे. मी तुम्हाला भाकरी तोडूनही दाखवते. तर आजची रेसिपी आपली इथं बनवून तयार आहे. तर तुम्हाला आजच्या ज्वारीच्या भाकरीची रेसिपी कशी वाटली हे मला कमेंट करून नक्की सांगा. चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.